राज्याच्या राजकारणात दररोज काही ना काही घडामोडी घडतात। राजकीय आरोप प्रत्यारोपांमुळे राजकारणाचा चिखल झाल्याची भावना व्यक्त होते। त्यातच नेत्यांच्या अजब विधानांमुळे या वादात आणखी भर पडते। राज्याचे आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांना अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनच्या डोळ्यांची भुरळ पडली आहे। ऐश्वर्या राय ही समुद्राच्या किनारी राहणारी, बँगलोरची समुद्राच्या किनारी, तिथे दररोज मासे खायची, बघितलं ना तिचे डोळे। रोज मासे खाल्ल्यानं स्त्रियांचं सौंदर्य खुलतं, तसंच डोळे सुंदर होतात आणि त्यामुळे मुली लवकर पटतात असा जावई शोध विजयकुमार गावितांनी लावलाय। मासे खाल्ल्यानंतर माणूस म्हणजे बाई माणूस चिकणे दिसायला लागतात। डोळे आहे ना, डोळ्यांनी असे तरी दिसतात, कोणीही बघितलं तरी पटवूनच घेणार। गावित यांच्या या अजब वक्तव्यावर आता राजकीय प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली आहे। माझे आतापर्यंत झाले पाहिजे होते। आम्ही रोज मासे खाणारे आहोत कोकणातले लोक। सत्ताधारी पक्षांच्या नेत्यांनी वादग्रस्त विधानं करण्याची ही काही पहिली वेळ नाहीये। आता गावित यांच्या विधानानं नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे। अभिनेता आणि भाजप खासदार सनी देओलच्या मुंबईतल्या बंगल्याला बँकेनं लिलावाची नोटीस 24 तासात रद्द केली। त्यावरून राजकीय कलगीतुरा रंगल्याचं पाहायला मिळालं। काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी ट्विट करत भाजपला खोचक सवाल विचारलाय। अभिनेता सनी देओलच्या गदर 2 सिनेमानं बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातलाय। एकीकडे त्याच्या सिनेमाची चर्चा असताना दुसरीकडे मुंबईतल्या त्याचा बंगला बँक ऑफ बडोदानं लिलावात काढल्याचं वृत्त आहे। बँकेनं वृत्तपत्रात नोटीस प्रसिद्ध केली होती। सनी देओलनं 56 कोटीच्या कर्जाची परतफेड केली नसल्याचं त्या नोटिसीत नमूद करण्यात आलं होतं। पण अवघ्या 24 तासात बँकेनं तांत्रिक कारण देत लिलावाची नोटीस मागे घेतली। आता त्यावरून राजकारण सुरू झालंय। भाजप खासदार सनी देओलच्या जुहूतल्या निवासस्थानाची बँक ऑफ बडोदानं ई लिलाव जाहीर केल्याचं काल देशाला कळलं। कारण काय तर त्यांनी बँकेचे 56 कोटी कर्ज चुकतं केलं नाही। आज सकाळी 24 तासात बँकेनं तांत्रिक कारण देत लिलाव मागे घेतल्याचं देशाला कळलं। या तांत्रिक कारणामागचं कारण कोण, असा खोचक सवाल जयराम रमेश यांनी उपस्थित केलाय। मुंबईतल्या गिरणी कामगारांसाठी 5000 घरांची लॉटरी लवकरच काढू अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली आहे। त्याचप्रमाणे गिरणी कामगारांच्या वारसांना नोकरी देण्याबाबत सुद्धा सरकार प्राधान्यानं विचार करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। गिरणी कामगारांच्या विविध प्रश्नांबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या अध्यक्षतेखाली आज महत्त्वाची बैठक पार पडली। गेल्या अनेक वर्षांपासून गिरणी कामगार घरांपासून वंचित आहेत। त्यांच्या घरांचा प्रश्न लवकरच सोडवण्यात येईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। 1,74,000 गिरणी कामगारांच्या घरांच्या अर्जाची छाननी येत्या 3 महिन्यात करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले। मुंबईच्या बाहेर जे गिरणी कामगार त्यांच्या गावानजीक, त्यांच्या गावाच्या शहराजवळ घरं घेऊ इच्छित आहेत, ते ऐच्छिक आपण ठेवलेलं आहे। एनटीसीच्या जागेवर धोरण बदलून गिरणी कामगारांना घरं कशी देता येतील याचा प्रयत्न केला जाईल। गिरणी कामगारांसाठी 5000 घरांची लवकरच लॉटरी काढली जाणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितलंय। जवळपास 5000 घरांच्या लॉटऱ्या आता ताबडतोब आपल्याला काढता येतील, अशा प्रकारचं देखील आजच्या बैठकीमध्ये ठरलं। मुंबईत टेक्स्टाईल मिल म्युझियमचं काम तातडीनं करावं, त्यात गिरणी कामगारांच्या मुला-मुलींना काम देण्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले। सध्या ठाकरे गटाकडून महाराष्ट्रातील वेगवेगळ्या लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेतला जातोय। कोणत्या मतदारसंघातून कोणता उमेदवार द्यायचा याचा निर्णय महाविकास आघाडीच्या एकत्रित बैठकीत होणार आहे। मात्र मुंबईतल्या ईशान्य मुंबई मतदारसंघाची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे। कारण ठाकरे गटाचे राज्यसभा खासदार संजय राऊत ईशान्य मुंबईतून लोकसभा निवडणूक लढणार असल्याची सध्या कुजबूज सुरू झाली आहे। मात्र या संदर्भात बोलताना निवडणूक लढण्याबाबत अजून कोणताही निर्णय घेतला नसल्याचं स्पष्टीकरण संजय राऊतांनी दिलंय। पक्षानं आदेश दिला तर निवडणूक लढवणार असल्याचं सूतोवाच राऊतांनी केलं। यावरून भाजप आमदार नितेश राणेंनी राऊतांना कोकणातून लढण्याचं आव्हान दिलं। वृत्तपत्रात काही बातम्या आल्या आहेत, त्यांचा मला प्रश्न होता की तुम्ही निवडणूक लढणार का? पक्षाने आदेश दिला तर मी जाहीर होतो। मी त्यांना आमंत्रण देईन की तुम्ही मुंबई कशाला, तुम्ही रत्नागिरी सिंधुदुर्ग लढवा, आमच्या मैदानात या। शिवसेनेतील बंडानंतर एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या अनेकांनी संजय राऊतांना निवडणुकीच्या रणांगणात उतरण्याचं आव्हान दिलं होतं। आता सुरू असलेल्या चर्चांमुळे संजय राऊत आणि ठाकरे गटानं हे आव्हान स्वीकारल्याची चर्चा आहे। काही जणांचा आव मोठा होता, पण डोळे
पूर्ण चांदा ते बांदा आपल्याला सत्ता बदल करायचा असा निर्धार सुद्धा उद्धव ठाकरेंनी बोलून दाखवलाय। पेणचे माजी नगराध्यक्ष शिरीष धारकर यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह मातोश्रीवर जाऊन ठाकरेंच्या पक्षात प्रवेश केला। अन्यायावर वार करणं ही शिवसेनेची ख्याती आहे असं सांगत उद्धव ठाकरेंनी जोरदार हल्लाबोल केला। काही जण आपण बघितले आव मोठा होता पण जरा वरनं डोळे वटायला लागतात पळकुटे पळून गेले तुम्ही पळकुटे नाही याचा मला अभिमान। सगळे लढवय्ये शिवसैनिक तुमच्या बरोबर आहेत असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी शिरीष धारकर यांना दिला। तुम्हाला एक सोपा मार्ग होता वॉशिंग मशीनमध्ये तुम्ही जाऊ शकता तुम्ही त्यातले नाही तुम्ही कर नाही त्याला डर कशाला पण वॉशिंग मशीनमध्ये जायच्या ऐवजी तुम्ही लढवय्यांच्या सीमेमध्ये आलात। पूर्ण चांदा ते बांदा आपल्याला सत्ता बदल करायचा आहे असा निर्धार ठाकरेंनी बोलून दाखवला। नुसता पेंटच नाही आता पूर्ण चांदा ते बांदा आपल्याला हा सत्ता बदल करायचा। तुम्ही तारीख ठरवा त्यानंतर पेणमध्ये जाहीर सभा घेण्याचं आश्वासन उद्धव ठाकरेंनी दिलंय। शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळेंच्या बदनामी प्रकरणी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आलाय। या प्रकरणाची सुनावणी येत्या 14 सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे। शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्या विरोधात बदनामीचा खटला दाखल केलाय। या सुनावणीला उद्धव ठाकरे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित होते। या सुनावणी दरम्यान उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यावर लावलेले आरोप फेटाळून लावले। या सुनावणीच्या वेळी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना कोर्टानं प्रत्येकी 15,000 रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर केलाय। जे आर्टिकल तुम्ही छापलेलं आहे तर हा गुन्हा तुम्ही केलेला आहे, हा गुन्हा तुम्हाला कबूल आहे का? तर उद्धव ठाकरेंचं म्हणणं होतं कॉन्फरन्सवर की आम्हाला गुन्हा कबूल नाही। प्रत्येक पत्रकाराचं काम आहे आणि फ्रीडम ऑफ स्पीच आणि फ्रीडम ऑफ प्रेस हे फंडामेंटल राईट्स आहेत आणि तेच त्यांनी त्याचा जतन केलेलं आहे किंवा ते अवेल केलेले आहेत। या प्रकरणाची सुनावणी येत्या 14 सप्टेंबरपर्यंत तहकूब करण्यात आली आहे। या प्रकरणाच्या सुनावणीकरता संजय राऊत आणि राहुल शेवाळे उपस्थित होते। यावेळी दोघांमध्ये कोणताही संवाद झाला नाही। त्याचप्रमाणे त्यांनी एकमेकांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं। कांद्यावरील निर्यात शुल्कात 40% वाढ करण्याचा निर्णय सरकारनं घेतला। कांद्याचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकारनं हा निर्णय घेतल्याचं बोललं जात असलं तरी याचा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाचं वातावरण आहे। केंद्र सरकारच्या निर्णयानंतर राज्यभरातील कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झाले। केंद्र सरकारचा विरोध करण्यासाठी शेतकरी रस्त्यावर उतरले। नाशिकच्या लासलगावमध्ये केंद्राच्या निर्णयाविरोधात तीव्र पडसाद उमटले। केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात नाशिक छत्रपती संभाजीनगर मार्गावर रास्ता रोको करण्यात आला। गळ्यात कांदाच्या माळा घालून सरकारचा निषेध करण्यात आला। स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं हे आंदोलन केलं। यावेळी सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली। पुढील काळामध्ये केंद्र सरकारने हे निर्यात शुल्क जर कमी नाही केलं तर स्वाभिमानी शेतकरी संघटना तसेच नाशिक जिल्ह्यातले संपूर्ण शेतकरी या शासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही। नाशिकसह जळगाव आणि सोलापुरातील कांदा उत्पादक आक्रमक झाले। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीतल्या कांद्याचे लिलाव उधळण्याचा इशारा शेतकरी संघटनेने दिलाय। तर चाळीसगाव बाजार समितीमधील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केंद्राच्या निर्णयाचा निषेध केलाय। शुल्क वाढीचा निर्णय शेतीला मारक ठरणार असल्याचं शेतकरी म्हणतायत। कांद्यावरील निर्यातीवर 40% शुल्क आकारण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचे पडसाद नाशिकसह राज्यात उमटत आहेत। त्यात यावरून राजकारण सुद्धा पेटलंय। दरम्यान कांद्याच्या प्रश्नी उद्या नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात बाजार समिती सभापती आणि व्यापाऱ्यांसोबत बैठक होणार आहे। कांद्याचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी येत्या 31 डिसेंबरपर्यंत कांद्याच्या निर्यातीवर 40% शुल्क आकारण्याचा केंद्रानं निर्णय घेतला। यावरून नाशिकसह राज्याच्या अनेक भागात निर्यात शुल्कावरून वाद पेटलाय। मोठा कर लावल्यानं कांद्याच्या निर्यातीवर परिणाम होणार असून शेतकऱ्यांना याचा फटका बसेल अशी प्रतिक्रिया अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळांनी दिली आहे। निर्यात शुल्कामुळे कांद्याचे दर कमी होणार नाहीत असं मत केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांनी व्यक्त केलंय। मोठा टॅक्स लावल्यामुळं निर्यातीवर परिणाम होणार आणि निर्यातीवर परिणाम झाला तर साहजिकच आहे कांद्याचे भाव जे आहेत पडायला सुद्धा सुरुवात झालेली आहे। कांद्याचे भाव पडणार नाहीयेत, शेतकऱ्यांनी कृपया व्यथित होऊ नका। फक्त मागणी वाढते आहे, त्यामुळे कुठेतरी आपल्या लोकांचा विचार आधी करायचा हे धोरण केंद्र सरकारचं आहे। राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे या प्रश्नी उद्या दिल्लीत वाणिज्य मंत्र्यांची भेट घेणार आहेत। सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांना अखेर त्यांच्या वक्तव्यापासून वळसा घ्यावा लागलाय। शरद पवारांच्या विषयी केलेल्या वक्तव्याच्या प्रकरणी दिलीप वळसे पाटलांवर टीकेची झोड उठताच शरद पवार गटानं सुद्धा
दिलीप वळसे पाटलांवर जोरदार निशाणा साधला। शरद पवारांना स्वबळावर जनतेने एकदाही मुख्यमंत्री केलं नाही असं मोठं वक्तव्य करणाऱ्या दिलीप वळसे पाटलांनी अखेर माघार घेतली आहे। सर्व स्तरातून टीका होऊ लागल्यानं दिलीप वळसे पाटलांनी दिलगिरी व्यक्त केली आहे। आपल्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली। तर शरद पवारांच्या आसपास असणाऱ्यांनी जबाबदारी पार पाडली नसल्याचा पलटवार शरद पवार गटाने केलाय। महाराष्ट्रातील जनतेने त्यांच्या पाठीमागं एकमुखी उभं राहायला पाहिजे होतं, ते एकमुखी उभं राहिलं नाही, ही माझी खंत होती। तुम्हाला तुमच्या कारकिर्दीमध्ये अनेक निवडणुका झाल्या, पण तुम्ही कधी 5 विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी घेतली का हो? दिलीप वळसे पाटलांना शरद पवारांचे निकटवर्तीय म्हणून ओळखलं जातं। मात्र असं असतानाही दिलीप वळसे पाटलांनी शरद पवारांवर तोफ डागल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात होतं। दिलीप वळसे पाटलांनी आता दिलगिरी व्यक्त केली असली तरी व्हायचं ते नुकसान होऊन गेलंय। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 5 दिवसांच्या जपान दौऱ्यावर आहे। जपान सरकारकडून फडणवीस यांना स्टेट गेस्ट म्हणून निमंत्रित करण्यात आलंय। या दौऱ्यासाठी फडणवीस जपानमध्ये दाखल झाले। जपानमध्ये दाखल होता टोकियो विमानतळावर जपानमधील मराठी लोकांनी फडणवीसांचं मराठमोळ्या पद्धतीनं स्वागत केलं। विमानतळावर फडणवीस यांचं औक्षण करण्यात आलं। सोबत यावेळी लाभले आम्हास भाग्य या गीताचं गायन देखील करण्यात आलं। जपान अगदी महाराष्ट्रमय झाल्याचं वाटलं अशी प्रतिक्रिया फडणवीसांनी ट्विटरवर दिली आहे। या प्रेमवर्षावानं सुखावलं असल्याची भावना फडणवीसांनी बोलून दाखवली। त्यानंतर फडणवीसांनी जपानच्या बुलेट ट्रेनमधून प्रवास केला। फडणवीस यांच्या बुलेट ट्रेन प्रवासाचा व्हिडिओ समोर आलाय। या दौऱ्यात उपमुख्यमंत्री फडणवीस जपानमधल्या अनेक वरिष्ठ मंत्र्यांना भेटणार आहेत। जायका, जेट्रो, जेरा यासारख्या अनेक गुंतवणूकदारांच्या ते या दौऱ्यात भेटी घेणार आहेत। याशिवाय देवेंद्र फडणवीस हे जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांनाही भेटण्याची शक्यता आहे। राज्यात तलाठी भरती यांना त्या कारणामुळे सातत्याने चर्चेत आहे। परीक्षा शुल्क, परीक्षा केंद्र, त्यानंतर पेपर फुटीमुळे तलाठी भरती वादात सापडली। इतक्या वादानंतर सुद्धा तलाठी भरती परीक्षेतला सावळा गोंधळ थांबायचं नाव घेत नाही। कारण राज्यात तलाठी भरतीसाठी परीक्षेत आज सर्व्हरचं विघ्न उभं राहिलं। सर्व्हरच्या तांत्रिक बिघाडामुळे परीक्षा वेळेवर सुरू झाल्या नाही। त्यामुळे राज्यातील नागपूरसह अकोला, छत्रपती संभाजीनगर, लातूरसह अनेक परीक्षा केंद्रांवर प्रचंड गोंधळ उडाला। सकाळी 9 वाजता परीक्षा सुरू होणार होती, मात्र सर्व्हर डाऊन असल्यानं परीक्षार्थींना 10 वाजता परीक्षा केंद्रात सोडण्यात आलं। त्यानंतर 10:30 वाजता परीक्षा सुरू झाली। पहिला पेपर उशिरा झाल्यानं दुपारच्या सत्रातल्या परीक्षेचं वेळापत्रक कोलमडलं। या गोंधळावरून विरोधकांनी सरकारवर निशाणा साधलाय। ही मुलं परीक्षेचे नोकरीच्या आशेने येतात आणि या मुलांशी असा खेळ खेळला जातो। या सरकारला लाज वाटायला हवी होती, कशाला 4 सेंटर द्यायचे। याआधी नाशिकमध्ये तलाठी भरतीच्या परीक्षेत हायटेक कॉपीचा प्रकार उघडकीस आला होता। त्यामुळे यापुढे तरी तलाठी परीक्षा निर्विघ्नपणे पार पडतील का असा प्रश्न तलाठी पदाचे परीक्षार्थी विचारतायत। तसंच या सवळ्या गोंधळाबद्दल सरकारची काय भूमिका आहे हा सवाल विचारला जातोय। राज्यातील आदिवासी आणि दुर्गम भागातील शाळांमधल्या शिक्षकांची लवकरच भरती केली जाणार आहे। जवळपास 4,500 शिक्षकांची भरती केली जाणार आहे। राज्याचे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी हे आदेश दिले। त्याचप्रमाणे जलसंधारण विभागात सुद्धा नोकर भरती केली जाणार आहे। राज्यातील आदिवासी आणि दुर्गम भागातील शाळांमध्ये शिक्षकांच्या अनेक जागा रिक्त आहेत। त्यामुळे या भागातील शिक्षकांवर ताणही पडतोय। त्याप्रमाणे मुलांच्या शिक्षणावरही विपरीत परिणाम होतोय। या पार्श्वभूमीवर राज्याच्या आदिवासी आणि दुर्गम भागातील शाळांमधल्या शिक्षकांच्या रिक्त जागा भरण्याची प्रक्रिया अखेर सुरू करण्याचे आदेश शिक्षण आयुक्तांनी दिले। अंदाजे 4,500 जागा तात्काळ भरल्या जाणार असून त्या जिल्ह्यातील सीईओ शिक्षक भरतीची प्रक्रिया राबवणार आहेत। दरम्यान जलसंधारण विभागात सुद्धा नोकर भरतीचा मार्ग मोकळा झालाय। जलसंधारण विभागातील ब प्रवर्गासाठी 670 पदांसाठी नोकर भरती होणार आहे। त्यासाठी 200 गुणांची परीक्षा घेतली जाणार असल्याची माहिती मृदा आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी दिली आहे। मुंबईत प्लास्टिक विरोधी मोहीम पुन्हा एकदा सुरू करण्यात आली आहे। पहिल्या दिवशी पालिकेने 3 लाख रुपयांचा दंड वसूल केलाय। मात्र या मोहिमेत सातत्य राखण्याची अतिशय गरज आहे। मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी प्लास्टिक विरोधात धडक मोहीम सुरू करत प्लास्टिकचा साठा करणाऱ्या व्यापाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली। काही वर्षांपूर्वी सुरू करण्यात आलेल्या प्लास्टिक विरोधी मोहीम यशस्वी ठरली होती। मात्र मागील काही वर्षात मोहिमेकडे दुर्लक्ष झाल्यानं प्लास्टिक पिशव्यांचं प्रमाण वाढलं। परिणामी पावसाळ्यात पाणी तुंबण्याचं प्रमाण वाढलं। मुंबई महापालिका आठवड्यातील कोणत्याही 3 दिवशी ही कारवाई करणार आहे। पहिल्या दिवशीच्या कारवाईवर एक नजर टाकूया।
24 वॉर्डात प्लास्टिक विरोधी मोहीम राबवण्यात आली। 59 प्रकरणात 87 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आलं। यावेळी 2,95,000चा दंड वसूल करण्यात आला। 1159 आस्थापनांना भेट देण्यात आली। पर्यावरण विभाग, प्रदूषण नियंत्रण मंडळ, महाराष्ट्र पोलीस यांच्या संयुक्त विद्यमानं ही मोहीम राबवली जाते। प्लास्टिक विरोधी मोहीम यशस्वी झाली तर प्रदूषणावर मात करायला मदत होणार आहे, मात्र यात सातत्य राखणं गरजेचं आहे। कोकणाला लाभलेला 750 किलोमीटरचा समुद्र किनारा, यातील रत्नागिरी जिल्ह्यातले दापोली समुद्र किनारा म्हटलं की पर्यटकांचं आवडीचं ठिकाण, मात्र याच दापोली समुद्र किनाऱ्याच्या सौंदर्याला गालबोट लागलं। कारण दापोली तालुक्यातल्या विविध समुद्र किनाऱ्यांवर सीमाशुल्क विभागाला सुमारे 250 किलोहून अधिक चरस आढळून आलंय। दापोली तालुक्यातल्या केळशी, मुरुड, हरणे, लाडघर, कोळथरे या समुद्र किनाऱ्यावर सीमाशुल्क विभागाच्या वतीनं गेली 4 दिवस चरस शोध मोहीम राबवण्यात आली। 15 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट या कालावधीत सीमाशुल्क विभागानं सुमारे 250 किलोहून अधिक चरसचा साठा जप्त केला। त्याची किंमत जवळपास 10 कोटी रुपये इतकी आहे। चरसच्या पॅकेटला असलेल्या पॅकिंगवरून त्या अफगाणिस्तान किंवा पाकिस्तानातून आल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला है। 6 दिन की कार्रवाई में करीब 250 किलो तक जो नार्कोटिक है वो हमें बरामद हुआ है। गुजरात ATS यांच्याशी पण संपर्क साधलेला आहे। तिथेही अशाच प्रकारचे पॅकेट्स मिळाल्याची माहिती प्राथमिक प्राप्त झालेली आहे। इतक्या मोठ्या प्रमाणात चरसचा साठा जप्त करण्यात आल्यानं रत्नागिरीसह कोकण समुद्र किनाऱ्यावरील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। एखादं नवं घर किंवा वाहन खरेदी करण्यासाठी मुहूर्त काढले जात असल्याचं आपण ऐकलं असेल। मुहूर्त काढून शुभदिनी केलेली खरेदी शुभ असते असं आपण ऐकलंही असेल, मात्र चक्क चोरी करण्यासाठी, दरोडा टाकण्यासाठी मुहूर्त काढला जात असल्याचं धक्कादायक बाब समोर आली। दरोडा टाकणारे दरोडेखोर या ज्योतिषाकडून मुहूर्त काढून दरोडा टाकायचे। विशेष म्हणजे या दरोडेखोरांनी ज्योतिषी असलेल्या इसमाला चोरीनंतर 8 लाख रुपयांचा मोबदलाही दिला। या दरोडेखोरांनी बारामतीत 1 कोटीची चोरी केली। 95,30,000च्या रोख रकमेसह 20 तोळे सोन्यावर चोरट्यांनी डल्ला मारला। या प्रकरणी कसून तपास करत पोलिसांनी प्रकरणाचा छडा लावला। एक ज्योतिष रामचंद्र वामन चव्हाण ज्यांनी ह्याला त्या रॉबरी करण्याचा उपयुक्त मुहूर्त काढून दिलं, त्याला देखील आम्ही आरोपी केलेला आहे। अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून 60,97,000 रोख रकमेसह सोनं जप्त करण्यात आलंय। या आरोपींना 25 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। नागपुरातील भाजपच्या महिला पदाधिकारी सना खान यांच्या हत्या प्रकरणात नवनवीन खुलासे होत आहेत। नागपूर पोलिसांनी या हत्या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केलाय। या प्रकरणी आता आणखी एक ट्विस्ट आला। सना खान हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा झालाय। सना खानच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेला आरोपी अमित साहू हा सेक्स रॅकेट चालवून सेक्सटॉर्शन करत असल्याची बाब तपासात समोर आली आहे। आरोपी अमित साहू हा 35 वर्षीय महिलेला हाताशी धरून धनदांडग्यांना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा, त्यानंतर त्यांच्या अश्लील व्हिडिओ क्लिप बनवून व्हायरल करण्याची धमकी देत खंडणी उकळायचा। या प्रकरणी पीडित महिलेच्या आईच्या तक्रारीनंतर मनकापूर पोलिसांनी अमित साहू आणि त्याच्या जबलपूर मधल्या साथीदारांवर गुन्हा दाखल केला। आरोपी अमित साहूनं अशाच प्रकारे अनेकांची फसवणूक केल्याची माहिती आहे। यामध्ये काही राजकीय व्यक्तींचा देखील समावेश असल्याचं कळतंय। महिलेचा वापर करून किंवा ती सदर महिलेला काही लोकांकडे पाठवून त्या लोकांचे पुन्हा त्यांच्या संबंधाचे व्हिडिओ तयार करून त्या लोकांकडून खंडणी वसूल केली जात होती। दरम्यान समोर आलेल्या या नवीन प्रकरणानं भाजपच्या महिला पदाधिकारी सना खान यांच्या हत्या प्रकरणाचं गूढ अधिक वाढत चाललंय। आगामी आशिया चषक क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघाची निवड करण्यात आली आहे। अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखालील भारतीय निवड समितीनं आगामी आशिया चषक स्पर्धेसाठी 17 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे। कर्णधारपद रोहित शर्माकडे तर उपकर्णधार पदाची धुरा हार्दिक पांड्याच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे। भारतीय संघात रोहित शर्मा कर्णधार, शुभमन गिल, विराट कोहली, KL राहुल, श्रेयस अय्यर, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, ईशान किशन, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, प्रसिद्ध कृष्णा, संजू सॅमसन यांचा समावेश आहे। मात्र या संघात अनुभवी फिरकीपटू अश्विन आणि चहलला स्थान देण्यात आलेले नाहीये। Chahal has played a lot of cricket, lot of white ball cricket. If we feel like we need him for the World Cup, we'll try and see how we can squeeze him.
and so is Ashwin or Washi. Having said that, I mean, no doors is closed for anyone at this point in time. Rahul का last कुछ दिनों में not his original injury, but there is a niggle that उनको है. That's why Sanju is at the moment traveling. आगामी विश्वचषक भारतात खेळवला जाणार आहे, त्यामुळे आशिया चषक स्पर्धेकडे विश्वचषकाची रंगीत ताली म्हणून पाहिलं जाते। सध्या भारतासह संपूर्ण जगाचं लक्ष चांद्रयान-3 मोहिमेकडे लागले। चांद्रयान-2 मोहिमेनंतर भारत 4 वर्षांनी पुन्हा एकदा चंद्रावर उतरण्याचा प्रयत्न करणार आहे। चांद्रयान-3 बाबत इस्रोच्या अधिकाऱ्यांनी मोठी अपडेट दिली आहे। चांद्रयान-3 चंद्राच्या पृष्ठभागावर 23 ऑगस्टला 6:04 उतरणार आहे। मात्र चंद्राच्या पृष्ठभागावर चांद्रयान उतरण्याचा निर्णय 23 ऑगस्टला लँडिंगच्या 2 तासाआधी घेण्यात येईल असं इस्रोच्या अधिकाऱ्यांनी सांगितलंय। लँडर मॉड्यूलची स्थिती आणि चंद्रावरील परिस्थितीच्या आधारे हा निर्णय घेतला जाईल। परिस्थिती अनुकूल नसल्यास लँडिंगचा मुहूर्त पुढे ढकलला जाऊ शकतो। हम पूर्णतः 30 अगस्त को ही चंद्र पे उतरने का प्रयास करेंगे, बट अगर कोई हमको ऐसा आपत्तिजनक लगता है तो हम लैंडिंग को पोस्टपोन करके 27 अगस्त को करेंगे। सध्या विक्रम लँडर कॅमेऱ्याद्वारे चंद्राच्या पृष्ठभागाचं मॅपिंग करत चांद्रयान-3 उतरवण्यासाठी सुरक्षित जागा शोधतंय, अशी माहिती इस्रोने दिली। जिथं विक्रम लँडर मधील रोव्हर संभाव्य धोका टाळून सुरक्षितरित्या चंद्रावर उतरू शकेल अशी जागा शोधत असल्याचं इस्रोने म्हटलंय। या मोहिमेसाठी आपल्या सगळ्या शास्त्रज्ञांना आणि तमाम भारतीयांना खूप साऱ्या शुभेच्छा। ऑल दी बेस्ट। यासोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय। ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत।